अमरावती क्राईम ब्रांचने रविवार 8 मार्च रोजी मोठी कारवाई करत 2 किलो 80 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले। या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 3,85,85,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली। क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की मुंबईहून एमडी ड्रग्ज घेऊन 2 युवक अमरावतीकडे येत आहेत। ही माहिती मिळताच पोलिसांनी भातकुल येथे सुकळी वनारसी मार्गावर सापळा रचला। सायंकाळच्या सुमारास MH27 BN 7883 क्रमांकाच्या ऍक्टिव्हा मोपेडला अडविण्यात आले। वाहनावर असलेल्या दोन्ही संशयितांची झडती घेतली असता त्यांच्या बॅगमध्ये 2 किलो 80 ग्राम एमडी ड्रग्ज आढळून आले। पोलिसांनी ड्रग्ज, दुचाकी आणि मोबाईलसह एकूण 3,12,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। तपासादरम्यान आरोपींनी कबूल केले की हा माल मुंबईच्या माहीम परिसरात राहणाऱ्या अरबाज उर्फ अरबू आणि अजीम यांच्याकडून आणण्यात आला होता। हा माल अमरावतीतील 8 जणांना पुरविण्यासाठी आणला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील कारवाई करत गौडीपुरा परिसरातील शेख नाझिम शेख रहीम आणि शेख रहीम उर्फ ह्युंगा शेख अहमद यांना अटक केले। त्यामुळे या प्रकरणात अटक आरोपींची संख्या 4 वर पोहोचली आहे। याशिवाय शेख नईम उर्फ राजा, शेख फहीम उर्फ सोनू, शेख जमीर उर्फ बाबा, शेख समीर, गोलू अहमद कुरैशी आणि अब्बास कुरैशी या 6 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। पोलीस आयुक्त राकेश ओल्ला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की शहरात ड्रग्ज तस्करी विरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी लागू करण्यात आली आहे आणि अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई सुरू राहणार आहे। तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। ड्रग्ज तस्कर पैसे देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना या कामासाठी वापरतात। त्यांना काही दिवस आधी मुंबईला पाठवले जाते, तेथे त्यांचे मोबाईल जप्त केले जातात आणि काही दिवसांनी ड्रग्ज देऊन ट्रेनने परत पाठविले जाते। त्यानंतर हे युवक मूर्तिजापूर येथे उतरून दुचाकीवरून अमरावतीत ड्रग्ज आणतात। या संपूर्ण नेटवर्कचा आता क्राईम ब्रांच कसून तपास करीत आहेत। अमरावतीत वाढत असलेल्या ड्रग्ज तस्करीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत कोट्यवधींचा एमडी ड्रग्ज जप्त केलाय। या प्रकरणात अजूनही 6 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। लालखडी ते सुकळी जे बनारसी रोड आहे तिथे ट्रॅप लावून त्यातले 2 माणूस त्यांनी ताब्यात घेतले आणि त्यांची कडून त्यांनी 2 किलो आणि 80 ग्राम एमडी त्यांच्याकडून जप्त करण्यात आली। त्यांची जे किंमत आहे एकूण 3,12,00,000 आहे किंमत। त्याच्यामध्ये 2 आरोपी अब्दुल फहीम उर्फ अब्दुल रहीम वय 25 वर्ष राहणार आझादनगर अमरावती, तसेच शेख आयान शेख रमजान वय 20 वर्ष अमरावती, हे दोघेही आरोपी आहे त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। आता त्यांचा PCR घेणार आहे आणि पुढे तपास आपले क्राईम ब्रांचचे लोक करत आहे। याच्यामध्ये कसं आहे, याच्यामध्ये जे आहे FIR मध्ये आता आपण 2 आरोपी आपण घेतलेले आहे आणि जे उरलेले जे आरोपी आहे त्यांचा आपण शोध घेत आहे। त्याच्यामध्ये काही जसं आपण सांगत आहे नागपुरी गेटचे काही लोक आहे आणि काही जे लोक आहे ते आपले ते बाहेरचे पण आहे। नागपूर गेटचे किंवा यापूर्वी काही कारवाया माहिती दिल्या तर नागपूर गेटच्या हद्दीत तिथले लोक आहेत आणि पोलिसांना माहिती होती त्या संदर्भात। याच्यामध्ये हा जो बेसिकली हा जो काम सुरू होता याच्यामध्ये हे जे आरोपी होते ते बाहेरून ते माल घेऊन येत होते आणि आपल्या लोकांनी सापळा लावून त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। ही जर एका कारवाई लोकल पोलीस, स्थानिक पोलीस, क्राईम ब्रांच ते काय आपला एक टीम वर्क आहे, तर टीम वर्क म्हणून अमरावती पोलीसची कारवाई होती। सर याच्यामध्ये आपण मुंबई कनेक्शन दाखवलं आहे। मुंबई व्यतिरिक्त कुठला इतर राज्यात कनेक्शन आहे? याच्यामध्ये हे जो माल त्यांनी आणलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हा माल जो आहे त्यांनी मुंबईवरून आणलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण ते पुढे तपास करत आहे। आता कालच बेसिकली काल संध्याकाळी कारवाई झालेली आहे, आता पुढे तपास करत आहे आपण। त्याच्यामध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे आपण बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेजेस जे आहे ते सर्व आपण ते करणार आहे पुढे कारवाई।
त्या संदर्भात त्याच्या भागीदारी या कारवाईची आहे. नाही, असा निदर्शनात प्रथम दर्शा येत नाही. ते जो कारवाई झाली होती ते आपल्या DRI लोकांना केली होती, ते कारवाई वेगळी होती. आता हा कारवाई वेगळी आहे. त्याच्यामध्ये आपण जसा तपास पुढे येईल त्याप्रमाणे आपल्याला कळता येईल. नहीं, ये सारा का सारा अभी सब अभी आगे जो है इसका जो हमें कल की कार्रवाई है, तो अपना जो इन्वेस्टिगेशन होगा, तपास होगा, उसमें सारी चीजें निकलेंगी कि 3 करोड़ का एक साधारण कहाँ से नहीं, यही मैंने आपको बताया। इसके अंदर इसका फाइनेंस कहाँ से दिया जा रहा है, इसका डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क क्या था, इसका बाकी जो एंगल्स है वो सारा तपास में आगे आएगा। ये जो सर आप कार्यों को बताया आप कितनी बार नाम आ रहा है इसके ऊपर अभी तक तो जाने की ना, अब होंगे ना, कार्रवाई होगी आगे। तो हम फैन करो कि कायम स्वरूपी जो इसके अंदर जो इन्वॉल्व हो रहे हैं उनके ऊपर आगे क्या करते आता है वो सारा का सारा हम आगे करेंगे। इसके ऊपर बहुत सारे प्लान आता है आगे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जो होता है वो करेंगे। आपले जे काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आहे ते आपण करू। सर, एमडी संदर्भात वर्षभरात ज्या काही कारवाई झाल्या तपास पूर्ण झाल्यानंतर किती आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले? नाही साहेब, हे आता माझ्याकडे आकडे नाही आहे, त्या आकडेला आपल्याला ते वेगळे देतो। सर एक तपास क्राइम ब्रांच करेगी कि थाना करेगा नहीं, अभी क्राइम ब्रांच तपास कर रही है। मुंबई येथे सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी पत्रकारांच्या सुरक्षिततेचा आणि कल्याणाचा मुद्दा उपस्थित केला। राज्यात पत्रकार संरक्षण कायदा लागू असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले। पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी शासनाने गृह विभागाला आवश्यक निर्देश देण्याची मागणी त्यांनी केली। यासोबतच आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत अनेक प्रस्ताव माहिती व जनसंपर्क विभागाकडे प्रलंबित असल्याची बाबही त्यांनी मांडली। मागील 1.5 वर्षांपासून अधिस्वीकृती समितीची बैठक न झाल्याने शेकडो ज्येष्ठ पत्रकार आर्थिक सहाय्यापासून वंचित असल्याचे त्यांनी सांगितले। योजनेतील पात्रतेसाठी वयाची अट 60 ऐवजी 58 वर्ष करण्याची सूचनाही त्यांनी सभागृहासमोर ठेवली। आचार्य बाळशास्त्री योजना जी आहे ते आपण 58 वर्षापासून लागू करणार का 60 वर्षापासून आपण लागू करतो आणि त्याचे बैठक जी आहे जवळपास 1.5 वर्ष झाले आतापर्यंत त्याची बैठक होऊ शकली नाही, कारण की जे प्रस्ताव शासनाकडे आलेले आहे त्याची स्क्रुटिनी झाली किंवा नाही आणि 1.5 वर्षापासून त्याची बैठक न झाल्यामुळे बरेचसे प्रस्ताव ते पडलेले आहे। त्यानंतर पूर्वीपासून एक परत पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातला निर्णय आपला अजूनपर्यंत होऊ शकलेला नाही आहे। आणि एक चौथा प्रश्न, आरोग्य विमा आणि निधीचा जो काही त्याच्यात लिमिटेड आजार घेतलेले आहे त्याची व्याप्ती आपण वाढवणार। यावर उत्तर देताना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत सध्या ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा 11,000 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते। त्यामध्ये वाढ करून ते 20,000 रुपये करण्याबाबत सरकार विचार करीत आहे। तसेच प्रलंबित प्रकरणांची पडताळणी करण्यासाठी अधिस्वीकृती समितीला निर्देश देण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले। पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गृह विभागाशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही केली जाईल असे आश्वासनही मंत्री आशिष शेलार यांनी दिले। आपल्या असलेल्या योजना ज्याचा उल्लेख आपण केला की जी पेन्शन योजना आहे आपली, ज्याचा उल्लेख आपण बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने ही पेन्शन योजना करतो। आपल्याला याची कल्पना आहे की आपण एक फिक्स डिपॉझिट 100 कोटी रुपये बँकेत, राष्ट्रीय बँकेत ठेवले, त्याच्या मिळणाऱ्या व्याजातून आपण ही योजना सुरू केली। त्यात वाढ करण्याची गरज आहे लक्षात आल्यावर अजूनचे 20 कोटी रुपये ठेवले आणि 120 कोटीच्या व्याजातनं आपण ह्या योजनेत पेन्शन त्या ठिकाणी देत असतो। आपल्याला याची कल्पना आहे की या पेन्शनमधनं सुद्धा ती निधी जी आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना ही 2019 पासून सुरू केल्यावर आपल्या लक्षात असं आलं की पूर्वीची जी प्रतिमाह 11,000 रुपये होती ती वाढवली पाहिजे। ती 11,000वरनं आपण 20,000 प्रतिमाह सुद्धा केली आणि त्यामध्ये 180 ज्येष्ठ पत्रकारांना 20,000 रुपयाप्रमाणे 36 लाख हा सन्मान निधी आपण त्या ठिकाणी देतो। आपल्या नियमानुसार जी समिती
याची अधिस्वीकृतता करते ती समिती सुद्धा बनली आहे, ती विभागशाह सुद्धा बनली आहे. पहिला प्रश्न आपण उपस्थित केलात की याचा निकष जो आहे तो 60 वर्षाचा आहे, तो 58 वर्ष करणार का? खरं तर तो निकष असा आहे की सलग 30 वर्ष पत्रकारिता किंवा 60, तर जो पत्रकारिता 20, 22, 23, 24, 25 ला करेल तो 55 लाही पात्र होईल. आणि त्यामुळे ते पत्रकारितामध्ये आपल्याला बदल आता नाही, म्हणूनच तो बदल आपण आज आत्ता प्रस्तावित करतोय की 30 वर्ष किंवा 60, विच एव्हर इज लेसर, असा या समितीशी चर्चा करून आपण तो निर्णय करू, म्हणजे त्याची व्यापकता वाढू शकेल. ते त्या समितीसमोर आणि या बैठकीमध्ये ज्याचा उल्लेख मी मगाशी केला, संरक्षणाचा कायदा या विषयावर गृह खात्याचा हा विषय, खरं तर आत्ता याच्यात मी उत्तर देऊ शकणार नाही. संबंधित विभागाची चर्चा करू आणि त्या विषयामधला जो निर्णय होईल तो आपल्या सगळ्या सदस्यांना कळवण्यात येईल. T20 विश्वचषकात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवत इतिहास रचलाय. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशभर आनंदाचा जल्लोष पाहायला मिळाला. अमरावती शहरातील राजकमल चौकात क्रिकेट प्रेमींनी भारताचा हा विजय साजरा केला. T20 विश्वचषकात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकाविले. या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण भारतात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अमरावती शहरातही क्रिकेट प्रेमींनी हा विजय मोठ्या उत्साहात साजरा केला. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या राजकमल चौकात हजारो नागरिक एकत्र जमा झाले होते. या ठिकाणी विविध सामाजिक संघटना, युवक मंडळे आणि काही राजकीय पक्षांच्या वतीने मोठी टीव्ही स्क्रीन लावण्यात आली होती, ज्यामुळे नागरिकांनी एकत्र बसून अंतिम सामना पाहण्याचा आनंद घेतला. सामन्याच्या शेवटच्या क्षणी भारताचा विजय निश्चित होताच चौकात एकच जल्लोष उसळला. नागरिकांनी डीजेच्या तालावर नाचत भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा देत आनंद व्यक्त केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, तर अनेकांनी एकमेकांना मिठाई भरवून विजयाचा आनंद साजरा केला. राजकमल चौकात तरुणांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलींनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. रात्री उशिरापर्यंत हा आनंदोत्सव सुरू होता. भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर अमरावती शहरातही देशभक्तीचा आणि उत्साहाचा माहोल पाहायला मिळाला. अमरावतीत जागतिक महिला दिनानिमित्त एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. रविवार 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या औचित्याने गांधी आश्रम परिसरात स्वराज्य फाउंडेशन आणि डॉक्टर राजेंद्र गोळे आयुर्वेदिक रुग्णालय पदव्युत्तर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान व आयुर्वेद उपचार विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विविध आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने तपासणी व उपचार करण्यात आले. परिसरातील अनेक गरजू नागरिक आणि रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रभाग क्रमांक 17च्या नगरसेविका अर्चना पांडे आणि प्रियंका भूषण पाटणे उपस्थित होत्या. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा आरोग्य शिबिरांमुळे समाजातील गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळतो असे मत व्यक्त केले. डॉक्टर राजेंद्र गोळे पाटील आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला साखरकर आणि त्यांच्या वैद्यकीय टीमने या शिबिरात रुग्णांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन आणि उपचार सेवा दिली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी स्वराज्य फाउंडेशनच्या महिला यांनी अथक परिश्रम घेतले. मेळघाटात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता सुरू झालेल्या आंदोलनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाचं श्रेय आंदोलनकर्त्यांना दिलं जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाचं कौतुक केलं आहे. कर्जमुक्ती आणि मेळघाट संघर्ष यात्रेबाबतही मोठा निर्णय झाला असून संघर्ष यात्रा मागे घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता मेळघाटमध्ये आंदोलन करणारे बच्चू कडू पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंबईहून मंत्री उदय सामंत थेट चिखलदरा पोहोचलेत. उपोषण स्थळी भेट देऊन बच्चू कडूंशी चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. बच्चू कडू यांनी सांगितले की त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता आंदोलन केलं नसतं तर एवढ्या लवकर कर्जमाफीचा निर्णय झाला नसता. कर्जमुक्ती आठवण आणि मेळघाट संघर्ष यात्रेदरम्यान सरकारसोबत चर्चा झाली. मंत्री उदय सामंत आणि प्रकाश आंबेडकर यांनी मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. सरकारने अधिवेशन संपण्याआधी बैठक घेऊन मेळघाटमधील सर्व समस्या सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर
बच्चू कडू यांनी आपली संघर्ष यात्रा मागे घेतली आहे। याच वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरनं संघर्ष यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांशी संवाद साधला आणि मागण्या लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन दिलंय। बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे की कर्जमाफीचं श्रेय केवळ त्यांचंच नाही तर सर्व शेतकरी नेते, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांचं आहे। आंदोलनाचा पहिला टप्पा आहे। मेळघाटसाठी आपण पहिल्यांदा आंदोलन करतो आहे आणि त्या एकदम टोकापर्यंत मला वाटते त्याला एक सरळ दिशा भेटलेली आहे। आज या मेळघाटच्या सगळ्या प्रशासकीय ज्या गोष्टी होत्या, आम्हाला 22 गावच्या पिण्याच्या पाण्याचं 20 तारखेपर्यंत एप्रिलपर्यंत पूर्ण करू त्यांनी सांगितलं, म्हणजे प्रशासकीय स्तरावरचं। त्याच्यानं मला असं वाटतं का ही सुरुवात आहे, थोडं सरकारचं ऐकून घेऊ। नाही ऐकलं तर आम्ही जिवंतच आहे ना आंदोलन करायला, पैसे थोडे लागतं। 250 किलोमीटर चाललं, पुन्हा 500 किलोमीटर चालू, पण सोडणार नाही। मेळघाटच्या प्रत्येक घरातल्या समस्या, तिथल्या प्रत्येक वेदना ह्या पूर्ण केल्याशिवाय बच्चू कडू स्वस्थ बसणार नाही। त्यांच्या आश्वासनावर आम्ही आज आंदोलन जरी सोडत असलो तरी आमच्या डोक्यात असणारी ती वेदना जेपर्यंत पूर्ण होत नाही तेपर्यंत जाणार नाही। हे बच्चू कडूचं आश्वासन आहे, बच्चू कडूचा हा शब्द आहे आणि मी त्या जवळून पाहिलेला आहे। एका ग्लासच्या पाण्यासाठी जर मरमर करावं लागत असेल तर मा कसम हम भी छत्रपति शिवराय के महाराष्ट्र के हैं, बिरसा मुंडा के देश के हैं, मुझे बाबा साहेब आंबेडकर के विचारधारा से चलने वाले हैं। मला असं वाटतं का कदाचित ही जर आंदोलन केली नसतं तर हे तेवढं सत्य पण आहे। आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी पण खूप याच्यात कष्ट घेतले। मीटिंग लावण्यापासून सगळ्या गोष्टी कशा कशा पद्धतीने कर्जमाफी होईल त्याबद्दल आतापर्यंत बोललो नाही कर्जमाफी होईपर्यंत, पण त्यांना जे काही कष्ट घेतले किंवा मेहनत घेतली त्यांना आमचा प्रणाम आहे। धोत्रा मोजरी, शिरसगाव मोजरी, धोत्रा सालोरा, शेंदुळा ते जळका या मार्गावरील नागरिक गेल्या 12 वर्षांपेक्षा अधिक काळ खराब रस्त्यामुळे त्रस्त आहेत। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांना अक्षरशः मरण यातना सहन कराव्या लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि शिरसगाव मोजरी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य यांनी धोत्रा बाजार चौकात बेमुदत ठिय्या आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून दुपारी 12 वाजता या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। उपोषणकर्त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली असून रस्त्याचे नूतनीकरण, रुंदीकरण आणि दुपदरी बांधकामाची मागणी मान्य होईपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले। उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की मोजरी ते जळका रस्त्यावर आतापर्यंत खड्डे दुरुस्तीसाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले, मात्र प्रत्यक्षात रस्त्याची स्थिती सुधारली नाही। प्रशासनाने फक्त कंत्राटदारांचे हित साधल्यामुळे रस्ता अधिकच खराब झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। दरम्यान दुपारी सुमारे 4 वाजताच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभाग तिवसा येथील अभियंता विनोद बोरसे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली। या चर्चेत 8 प्रमुख मागण्यांवर चर्चा झाली, मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने चर्चा निष्फळ ठरली। या आंदोलनाला स्थानिक ग्रामस्थ आणि विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा हे गाव सर्वाधिक लोकसंख्या असलेले गाव मानले जाते, मात्र सध्या या गावात बेकायदेशीर वरली मटक्याचा धंदा राजरोसपणे सुरू असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार येवदा गावात तब्बल 10 ठिकाणी मटक्याची दुकाने सुरू आहेत आणि या माध्यमातून गावातील नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे सांगितले जात आहे। विशेष म्हणजे या गावात पोलीस स्टेशन असतानाही हा धंदा सुरू असल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे। स्थानिक नागरिकांनी केलेल्या आरोपांनुसार तथाकथित वर्ली किंग दीपक आणि त्यांच्या सख्खा भाऊ रवी यांच्या माध्यमातून हा वर्ली मटक्याचा धंदा केवळ येवद्यातच नव्हे तर परिसरातील अनेक गावांमध्येही चालवला जात असल्याचे सांगितले जात आहे। यामध्ये वडनेर गंगाई, वरुड, पिंपळोद, अडुळा बाजार, भामोद, मैसपूर, रामतीर्थ, नांदरुण आणि सासन या गावांचा समावेश असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। या मटक्याच्या जाळ्यामध्ये अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली असून काही कुटुंबांवर कर्जाचा डोंगर वाढला आहे, तर काहींवर उपासमारीची वेळ आली असल्याचेही नागरिक सांगत आहेत। त्यामुळे या बेकायदेशीर मटक्याच्या धंद्यांवर तात्काळ बंदी घालून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे।
दरम्यान पोलीस स्टेशन असलेल्या गावातच वरली मटका परवाना घेतल्यासारखा सुरू आहे का, असा सवालही आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे येवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार या प्रकरणात मटका मालक आणि चालकांवर कारवाई करून हे धंदे बंद करतात का, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. अकोला शहरातील जुना शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सोट्टक्के प्लॉट आणि गाडगेनगर परिसरात रविवारी रात्री अचानक तणाव निर्माण झाला. मिळालेल्या माहितीनुसार दोन समुदायातील काही तरुणांमध्ये आधी किरकोळ वाद झाला. हा वाद काही वेळातच वाढत गेला आणि एकमेकांमध्ये शिवीगाळ सुरू झाली. याच दरम्यान काही युवक दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली असून त्यांनी अचानक एकमेकांवर दगडफेक सुरू केली. दोन्ही बाजूंनी झालेल्या दगडफेकीमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही बाजूंच्या लोकांना वेगळे करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र एका व्यक्तीच्या छातीवर दगड लागल्याने तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान परिसरातील नागरिकांनी काही असामाजिक तत्व शहरातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केलाय. या प्रकरणी जुना शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या संशयितांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून लवकरच संबंधित आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलीस सतत गस्त घालत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. गाडगेनगर और सोनटक्के प्लॉट अकोला शहरमध्ये एक घटना हुआ थे. या घटना में दो गटों के बीच में झगड़ा, पूर्वी का झगड़ा होते थे. त्या झगड़ा अभी दोनों गटामध्ये एक्सचेंज ऑफ वोट्स वगैरह हुआ था. एक्सचेंज ऑफ वोट्स के बाद कुछ लोग दारू पी लेले होते. उस नशा में कुछ लोग दगड़फेक वगैरह किया था. दगड़फेक करने के बाद तुरंत इधर पुलिस पहुंचाया, दोनों गटों को सेपरेट किया था. सेपरेट करने के बाद कुछ लोगों को ताबियत में लिया और जिसने दारू पिया था उनको हॉस्पिटल का भेजने का भी कार्रवाई चालू किया. और दूसरा गोष्ट ये है कि इधर पूरा गाडगेनगर और सोनटक्के प्लॉट पूरा शांतता है. इधर कुछ भी अभी घटना कुछ नहीं है और इधर पूर्ण पुलिस पहारा चालू है, पेट्रोलिंग चालू है और सब जगह पुलिस फिक्स्ड पॉइंट लगाया था. इधर अभी मैं लोगों को विनती करता हूँ कि कुछ भी रूमर को भरोसा रखो मत और कुछ विषय अकोला पुलिस लोगों को बोलना चाहिए तो पत्रकार के मार्फत और अकोला पुलिस सोशल मीडिया अकाउंट्स का मार्फत लोगों तक हम इन्फॉर्मेशन पहुंच जाते हैं. मैं लोगों को बस ये विनती करता हूँ कोई भी रूमर पर भरोसा न करो. इस घटना में कोई भी इंजरी नहीं हुआ था और किसी को भी नुकसान नहीं है और प्रॉपर्टी का नुकसान भी नहीं है. अभी पुलिस पूरा चौकसी चालू है. पुलिस का मतलब इस घटना का पूर्वी इतिहास क्या है, पूरा इतिहास चालू है और एफआईआर का प्रोसेस भी चालू है. पूरा एफआईआर दर्ज करने के बाद आपको पूरा इन्फॉर्मेशन मिल जाएगा. धन्यवाद. नागपूर शहरातील नारागावरी शेतातील एका खोलीत अज्ञात महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नागपूरच्या जरीबटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नारा गावातील ओम शांती नगरी परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोरेश्वर रामजी तळेकर यांच्या मालकीची या जागेत सुमारे 7 एकर शेती आहे. या शेतीवर देखरेखीचे काम करण्यासाठी त्यांनी सोनू उर्फ गोलू अरुण जिभे या व्यक्तीला मागील 10 वर्षांपासून नोकर म्हणून ठेवले. या शेतातील काही भाग विटाभट्टीसाठी भाड्याने देण्यात आलेला असून दुसऱ्या बाजूला फिर्यादीने 10 बाय 10 आकाराच्या 5 खोल्या बांधलेल्या आहेत. या खोल्यांमध्ये गुरांचा चारा ठेवला जात होता आणि काही खोल्या भाड्यानेही दिल्या होत्या. दरम्यान 8 मार्च 2026 रोजी सकाळच्या सुमारास सोनू जिभे याने शेतमालक मोरेश्वर तळेकर यांना माहिती दिली की रूम क्रमांक 4 मध्ये एक अनोळखी महिला मृत अवस्थेत पडलेली आहे.
ही माहिती मिळताच तडेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सुमारे 35 वर्ष वयाची अज्ञात महिला अर्धनग्न अवस्थेत मृत अवस्थेत पडलेली दिसून आली. महिलेच्या शरीराला अळ्या लागलेल्या असल्यामुळे मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मंगला वाकडे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृत महिलेची ओळख पटविणे आणि मृत्यूचे नेमके कारण शोधणे यासाठी पुढील तपास सुरू आहे. काल दिनांक 8/3/2026 रोजी तळेकर यांचं शेत आहे नारा गाव समतानगर येथे. त्यांचे जे नोकर आहेत ते काल शेतावर गेले असताना त्यांनी 5 रूम बांधलेले आहेत. त्यापैकी एका रूमतून स्मेल येत होता, दुर्गंधी येत होती. त्याने जाऊन बघितलं तर एक अनोळखी महिलेचा तिथं मृतदेह सडलेल्या कुजलेल्या अवस्थेत त्यांना दिसला. त्यांनी लगेच 112ला कॉल केला. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तर एक महिला तिथे कुजलेल्या स्थितीत 4-5 दिवसापूर्वी तिचा मृत्यू झाला असावा. त्या अनुषंगाने आम्ही सगळे आजूबाजू शोध घेतला. महिलेची अजून ओळख पटायची आहे. पुढील कारवाई करता महिलेचे शव आहे मेयो हॉस्पिटल पाठवलेलं आहे आणि महिलेची ओळख पटवण्याचा काय प्रकार आहे, काही घातपात आहे का, तर त्या अनुषंगाने आम्ही पुढील चौकशी करत आहोत. नागपूरमध्ये क्रिकेट सामन्यावर सुरू असलेल्या सट्टेबाजीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3च्या पथकाने छापा टाकत 2 आरोपींना रंगेहात पकडले आहेत. सविस्तर माहितीनुसार नागपूर शहरात क्रिकेट सामन्यावर सुरू असलेल्या सट्टेबाजीवर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3ने धडक कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे की माणकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठाकरे लेआउट गीतानगर येथील फरज चौकाजवळ एका घराच्या वरच्या मजल्यावर काही इसम T20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यावर सट्टा लावित आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचासमक्ष सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यादरम्यान एका खोलीत 2 आरोपी मोबाईल फोनच्या माध्यमातून ग्राहकांकडून क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी करताना पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी चैतन्य कुमार गंगाराम ठाकरे वयवर्ष 55 आणि पुरुषोत्तम दशरथ सोनकुसरे वयवर्ष 53 या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एकूण 1,38,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांच्या चौकशीत या सट्टेबाजीमध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले. त्यामध्ये संजू रामटेकेकर, हेमराज नामदेवराव कोहाड आणि अविनाश खडके यांचा समावेश आहे. या प्रकरणी माणकापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलम 3 आणि 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुना कामठी रोडवरील जवाहर पेट्रोल पंपासमोर भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार नितेश ईश्वर बोरकर वयवर्ष 38 राहणार बालाजी नगर हे आपल्या ऍक्टिव्हा मोफेडने कामठी रोडवरील घराकडे जात होते. त्याच दरम्यान समोरून येणाऱ्या 4 चाकी कार चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे धोकादायक पद्धतीने चालवत नितेश बोरकर यांच्या मोफेडला जोरदार धडक दिली. या अपघातात नितेश बोरकर गंभीर जखमी झाले. अपघात पाहून घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या प्रकरणी मृतकाच्या आई पुष्पलता ईश्वर बोरकर वयवर्ष 60 यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस करीत आहेत. रात्रपाळी अधिकारी म्हणून कर्तव्यावर हजर असताना आम्हाला माहिती मिळालं की कामठी रोडवर जवाहर पेट्रोल पंपासमोर एक अपघात झाला असून त्यातील जखमीस मला हजर असलेल्या लोकांनी उपचारकांनी मेयो हॉस्पिटल येथे घेऊन गेलेले. अशा माहितीवरून आम्ही ताबडतोब मेयो हॉस्पिटल येथे गेलो. तेव्हा डॉक्टरांनी नमूद जखमी हा मयत झाल्याचे घोषित केले. त्याच्यावरून आम्ही त्यांना नातेवाईकांना माहिती दिली. त्यांना बोलून त्यांचं बयान नोंदवून या अपघातातील आरोपी नामे राहुल सुरेश साहू वय 23 वर्ष याच्याविरुद्ध ताबडतोब गुन्हा दाखल केला. त्याने गुन्ह्यात वापरलेली गाडी होंडा सिटी कार क्रमांक MH02 CZ 8996 ही ताबडतोब जप्त केली. आरोपीला ताब्यात घेतली. नागपूरच्या अंबाझरी परिसरातील MACB कार्यालयातील डिस्पॅच सेंटरमध्ये कार्यालयातील
एक कर्मचारी नेहमीप्रमाणे कामासाठी पायऱ्या चढत असताना वरती काही हालचाल दिसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी नीट पाहिले असता तिथे मसन्या उंदीर हा प्राणी दिसून आला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ इतर कर्मचाऱ्यांना बोलाविले. काही वेळातच सर्व कर्मचारी त्या ठिकाणी जमा झाले. परिस्थिती पाहता एका कर्मचाऱ्याने लगेच विदर्भ सर्पमित्र समितीचे सदस्य आकाश मेश्राम आणि आशिष मेश्राम यांना माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र अवघ्या 10 मिनिटांच्या आत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि सुरक्षित पद्धतीने त्या प्राण्याला पकडले. त्यानंतर त्या प्राण्याला सेमिनरी हिल्स परिसरातील TTC वन म्हणजेच वन विभाग केंद्र येथे सुपूर्द करण्यात आले. दरम्यान या प्राण्यांबाबत समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहेत. अनेकांच्या मते हा प्राणी स्मशानभूमीत जाऊन आपल्या नखांनी मातीतून पुरवलेले मृतदेह बाहेर काढतो आणि ते खातो. मात्र वन्यजीव तज्ञांच्या मते हा पूर्णपणे चुकीचा समज आहे. हा प्राणी सामान्यतः कीटक, लहान प्राणी आणि अन्न शोधण्यासाठी जमिनीत खणतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता अशा प्राण्यांबद्दल योग्य माहिती घेणे गरजेचे आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे अवैध सरकारीचा 3,50,000 रुपयांच्या कर्जावर तब्बल 13,80,000 रुपये वसूल करूनही कर्ज बाकी असल्याचा आरोप करत सावकार दाम्पत्याने एका महिलेचा मानसिक छळ केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरात बेकायदेशीर सरकारीचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कर्जाच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या सावकार दाम्पत्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. संदेश खोब्रागडे व त्यांची पत्नी हे 10% व्याज दराने कर्ज देऊन कर्जदारांचे आर्थिक शोषण करीत असल्याचा आरोप आहे. तक्रार दरम्यान विशाखा नागपुरे या पवनीतील रामपुरी वाड येथे राहतात. त्यांनी सुमारे 5 वर्षांपूर्वी आरोपी दाम्पत्यांकडून 3,50,000 रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र कर्ज फेडताना त्यांनी व्याजासह तब्बल 13,80,000 रुपये परत केले. तरीही मूळ रक्कम बाकी असल्याचा दावा करत सावकार दाम्पत्याने नागपुरे यांना वारंवार धमक्या देणे, घरात येऊन शिवीगाळ करणे आणि दादागिरी करणे सुरूच ठेवले. इतकेच नव्हे तर आरोपी महिलेने नागपुरे यांच्या घरी जाऊन घरातील वस्तू फेकून मारत गोंधळ घातल्याची तक्रारही करण्यात आली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी तक्रार दाखल होताच पवनी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संदेश खोब्रागडे व त्यांच्या पत्नी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 152 आणि 351(2) तसेच महाराष्ट्र सावकारी नियमन कायदा 2014 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान पवनी परिसरात अवैध सावकारीचा फास अधिकच घट्ट होत असल्याचे चित्र समोर येत असून अशा सावकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मी सौ विशाखा नागपुरे, राहणार पवनी. माझ्यासोबत हंसाताई खोब्रागडे, रेखा खोब्रागडे आणि संदेश खोब्रागडे यांनी ट्रॅप रचून पैसे दिले 3.5 लाख रुपये मला. आणि त्या ट्रॅप होता हा सर्वात मोठा. त्यानंतर त्यांनी 3.5 लाखाचे 8%, 10% नंतर पर डे 1,000 रुपीज असे 13,80,000 पूर्ण परतावा करून सुद्धा वाजवीपेक्षा जास्त देऊन सुद्धा मानसिक आणि शारीरिक छळ केला. त्यानंतर माझ्या घरी त्यांनी तोडफोड केली, घराची रजिस्ट्री मागितली, गाडीच्या चाब्या मागितल्या 4 व्हीलरच्या, आणि ते न दिले असल्यास घरी येऊन तोडफोड केली. मुलीलाही मारहाण केली. 112वर ज्यावेळी मी कंप्लेंट केली त्यावेळी फक्त त्यांच्यावर सावकारीचा गुन्हा नोंदवण्यात आला. पण हा जो बाकी प्रकार झाला, घरी येऊन तोडफोड करणे, मुलीला मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, माझ्यावर चाकू पण त्यांनी काढला, ह्या सर्व गोष्टीची नोंद झालेली नाही. आणि इथे जेव्हा मी पोलीस स्टेशनला गेले असता माझी कुठल्याही पद्धतीची त्यांनी FIR घेतलेली नाही. त्याच्यामुळे मग मी SB साहेबांकडे गेली. तिथे जाऊन सुद्धा मला मागच्या वर्षी न्याय मिळाला नाही आणि आताही त्यांचा तो त्रास आम्हाला सुरूच आहे. त्याच्यामुळे माझी अशी मागणी आहे की इथे आता जी FIR दिलेली आहे मी त्याची खरंच जातीने चौकशी करण्यात यावी आणि कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी. आणि समजा माझ्या परिवाराला किंवा मला कुठलीही जीवितहानी किंवा काहीही झालं त्याला पोलीस प्रशासन आणि खोब्रागडे परिवार जबाबदार राहते. माझे नाव शैलेंद्र दिगंबर कुर्वे आहे. मी गणेशवाड पवनी येथे राहतो. माझा व्यवसाय आहे, दुकानदार आहो मी. मला काही आवश्यकतेमुळे मी यांच्याकडून संदेश खोब्रागडे यांच्याकडून 3 लाख रुपये उचल केलेले होते 2024 मध्ये.
यांनी 1 महिन्याच्या व्याज कापून कमी देतो म्हटलं, पण मला 3ची गरज असल्यामुळे यांनी 3,30,000 रुपये मला देण्याचे मान्य केले. त्यांनी 3 लाखाचा चेक दिला. याच्या अगेन्स्टमध्ये मी संपूर्ण 15 महिन्यापर्यंत यांना 33,000 रुपये पर मंथच्या हिशोबाने व्याज दिलेला आहे. जर 1 दिवसही लेट झाला तरी ते 1,000 रुपये एक्स्ट्रा घ्यायचे. 3,43,000 अशी कॅश मी ऑनलाईन दिलेली आहे आणि 4,65,000 त्यांनी स्टॅम्पवर लिहून दिलाय की आम्हाला कॅशमध्ये मिळाली. मी त्यांना कॅश दिलेली आहे. तर हे एवढं सर्व दिल्याच्या नंतरही त्यांनी माझे जुने डॉक्युमेंट्स जे होते ते परत दिले नाही आणि आता माझ्या पत्नीच्या 3 लाख रुपयाचा चेक टाकून त्यांनी पुन्हा 2दा बाउन्स केला आणि मला वकिलामार्फत नोटीस पाठवलेला आहे. हा माझ्यावर झालेला अत्याचार आहे. जेव्हा 3 लाख रुपयाचे मी 8,08,000 रुपये देऊन चुकलेलो आहे, जे माझ्याकडे त्यांचे लिखित पुरावे आहेत. त्यांनी माझी गाडी पण लिहून दिलेली होती. त्यांनी माझे डॉक्युमेंट अजूनपर्यंत परत दिलेले नाही. तर हा असा सर्रास व्यवहार जो पवनी तालुक्यामध्ये सुरू आहे. असेच खूप सारे लोक आहेत की जे 10-10, 20-20% घेतात. पर डे 1,000 रुपये या पद्धतीने लोकांकडून घेतात. तर हा संपुष्टात कुठंतरी यावा. आज जो आमच्यावर अत्याचार झालेला आहे, मागच्या वर्षीचाच हा प्रकरण होता. विशाखाताई नागपुरे यांच्याकडून पण 3,50,000चे त्यांनी 13,80,000 रुपये घेऊन चुकलेले. तरी त्यांनी त्यांच्या पतीच्या चेक लावून त्याच्यावर पुन्हा खटला सुरू केलेला आहे. तर इथं कुठला राजकीय प्रभाव आहे की जो त्यांना अजूनपर्यंत अरेस्ट करत नाही आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे गांधी चौक परिसरात महिलांसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा रविवार 8 मार्च रोजी सकाळी संपन्न झाली. फ्रेंड्स फॉरेवर मंडळ रामटेक यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, तसेच महिलांनी खेळ आणि व्यायामाकडे अधिक लक्ष द्यावे या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या मॅरेथॉन स्पर्धेत 3 वेगवेगळ्या वयोगटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत रामटेक परिसरातील तसेच आसपासच्या भागातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. स्पर्धेतील अ गटात उर्वशी सोनगेंदे हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर ब गटात विजयश्री हटवार हिने प्रथम क्रमांक मिळविला, तर क गटात रजनी बहाणे यांनी प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपद पटकाविले. याशिवाय शकुंतला धावडे हिला प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या शेवटी विजेत्यांना सन्मान चिन्ह व पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या मॅरेथॉन स्पर्धेमुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य आणि फिटनेससाठी महिलांनी पुढाकार घेण्याचे चित्र येथे पाहायला मिळाले. नाविन्यपूर्ण आणि पोषण मूल्यांची समृद्धी असलेल्या चिया पिकाला वाशिम जिल्ह्यात चांगलीच ओळख मिळत असताना आता या पिकाच्या दरात अचानक घसरण सुरू झाली आहे. गेल्या आठवड्याभरात चियाच्या दरात क्विंटल मागे सुमारे 1,000 रुपयांची घट झाली असून त्यामुळे चिया उत्पादन शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी गेल्या काही वर्षात नाविन्यपूर्ण पीक म्हणून चियाची लागवड मोठ्या प्रमाणात करीत होते. आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जाणाऱ्या चिया बियाला बाजारातही चांगलीच मागणी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळण्यास सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये चियाला 16,000 ते 17,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळत होता. मात्र गेल्या आठवड्याभरात चियाला दरात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये चियाला सरासरी 15,600 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे अल्प कालावधीत क्विंटल मागे जवळपास 1,000 रुपयांची घट झाल्याचे दिसून येत आहे. दरातील या घसरणीमुळे चिया उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. कारण उत्पादन खर्च वाढत असताना बाजारभाव कमी होत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये हळदीच्या दरातही घसरण होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांसाठी बाजारभावाचा प्रश्न पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरत आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आडोळ प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चाललाय. प्रकल्पातील पाण्याची पातळी अत्यंत खालावल्याने सिंचनासाठी दिला जाणारा पाणी उपसा प्रशासनाने तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. विशेषतः रब्बी हंगामात घेतलेली कांदे आणि गहू ही पिके आता पाण्याअभावी करपण्याची भीती निर्माण झाली आहे. आडोळ प्रकल्प परिसरातील वीज पुरवठा देखील बंद करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना मोटारद्वारे पाणी उपसा करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम बोराडा, ढोरखेडा
ताकतोडा, वाघी, खंडाळा आणि शेलगाव या गावातील शेतकऱ्यांवर झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने कांदा आणि गहू पिकांची लागवड केली होती, मात्र आता पाण्याअभावी ही पिके धोक्यात आली आहेत. दरम्यान वाढत्या तापमानामुळे परिसरातील विहिरी आणि कुपलिंकांमधील पाण्याची पातळी ही कमी होत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पाणी पुरवठा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली असून अन्यथा मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान आडोड प्रकल्पातील पाणी साठा वाढेपर्यंत सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे भवितव्य आता पाण्यावरच अवलंबून आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. वाशिम जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी यंदा पारंपरिक ज्वारी पिकाची लागवड केली असून सध्या शेतांमध्ये ज्वारीचे पीक चांगलेच बहरले आहे. वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने ज्वारीच्या पिकांची लागवड केली. कमी खर्चात आणि कमी पाण्यात येणारे हे पीक असल्याने ज्वारीला शेतकऱ्यांमध्ये विशेष महत्त्व आहे. यंदा पावसाळ्यानंतर हवामान ज्वारीसाठी अनुकूल राहिल्यामुळे पिकांची वाढ चांगली झाली आहे. सध्या शेतांमध्ये ज्वारीची कणसे भरलेली दिसत असून दाणे परिपक्व होण्याच्या टप्प्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ज्वारीच्या पिकांवर सध्या पक्ष्यांच्या मोठ्या प्रमाणावर मारा होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांची विशेष काळजी घ्यावी लागत आहे. पक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी विविध उपाय करीत आहेत. काही ठिकाणी शेतात माणसे ठेवून राखण केली जात आहे, तर काही ठिकाणी आवाज करणारे साधन किंवा पारंपरिक पद्धतीचा वापर करून पक्ष्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकऱ्यांच्या मते यंदा हवामानाने साथ दिल्यास ज्वारीचे भरघोस उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. ज्वारी हे पौष्टिक धान्य असल्यामुळे बाजारातही याला चांगलीच मागणी मिळत आहे. त्यामुळे यंदा उत्पादन चांगले झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. माहूर तालुक्यातील शासकीय ग्रामीण रुग्णालयात निर्भर व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिवस या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून रुग्णालयातील महिला अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. महिलांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून माहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ओम प्रकाश साबळे उपस्थित होते. यावेळी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करीत असताना महिलांच्या सशक्तीकरणाबाबत विचार मांडले गेले. निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या या उपक्रमामुळे महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करण्यात येत त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. माहूरमधील हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. बुलढाणा शहरातील संगम चौक परिसरात रात्रीच्या सुमारास एका दुचाकीला आग लागल्याची घटना घडली आणि परिसरात एकच खळबळ उडाली. ही दुचाकी देऊळघाट येथील गफ्फार खान पठाण यांची असल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. घटनेनंतर जफ्फार खान पठाण यांनी गंभीर आरोप केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार 2 अज्ञात व्यक्ती मागून आले आणि त्यांनी दुचाकीवर पेट्रोल टाकून आग लावली. तसेच त्या व्यक्तींनी त्यांनाही जाळण्याचा प्रयत्न केला असा दावा त्यांनी केला होता. मात्र पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू करताच एक महत्त्वाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे दिसते ते पूर्णपणे वेगळे चित्र दाखवते. व्हिडिओमध्ये जफ्फार खान पठाण स्वतःच दुचाकीवर ज्वलनशील पदार्थ टाकताना आणि गाडी पेटविताना दिसत असल्याचे समोर आले. त्यामुळे अज्ञात व्यक्तींनी दुचाकी पेटवली हा आरोप खोटा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यांनी स्वतःचीच दुचाकी का पेटवली, यामागे नेमके कारण काय, या सर्व बाबींचा सखोल तपास सध्या पोलीस करीत आहेत. दरम्यान या संपूर्ण घटनेचा पहिला सीसीटीव्ही व्हिडिओ सिटी न्यूजच्या हाती लागला असून त्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. म्हणजेच संगम चौकातील दुचाकी पेटविण्याच्या घटनेत आता मोठा नवा ट्विस्ट समोर आलाय. अज्ञात व्यक्तीवर करण्यात आलेला आरोप सीसीटीव्हीमुळे खोटा ठरलाय. मात्र स्वतःचीच गाडी पेटविण्याचे नेमके कारण काय, याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत. रायपूर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने गावातील महिलांनी जिल्हा परिषद शाळेत जाऊन गाण्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश दिला. महिलांनी आपल्या सादरीकरणातून मुलींचे जीवन जन्मापासूनच मृत्यूपर्यंत अनेक आव्हानांनी भरलेले असते, तसेच महिलांना आयुष्यात अनेक वेळा नव्याने उभे राहावे लागते असे सांगितले. आज आपल्या प्राचीला पाहायला पाहुणे मंडळी येणार आहेत. जा तयारीला लागा. अहो पण किती लहान आहे ती. बाई माणसांना जेवढं सांगितलं जातं तेवढंच करावं. निघा. ऐकलंस ना बाबा काय म्हणाले? मी नाही जाणार तुम्हाला सोडून. समाजातल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही. विशेषतः अल्पवयीन मुलींचे लग्न करू नये, कारण लहान वयात गर्भधारणा झाल्यास मुलींना मोठ्या शारीरिक आणि मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो, असा जागृतीपर संदेशही गाण्यांच्या माध्यमातून देण्यात आला. तू नसशील ना सासरी माया करायला. मुलगी म्हणून जन्माला येणं हाच आपला गुन्हा आहे. कसं सांगू, कसं शिकवू तुला? महिला दिनानिमित्त रायपूर येथे 2 मार्च ते 7 मार्च 2026 या कालावधीत महिला गौरव दिन सप्ताह साजरा करण्यात आला. या आठवडाभरात जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निबंध स्पर्धा, उखाणे स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महिलांनी या सर्व स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमाला रंगत आणली. 6 मार्च रोजी महिला गौरव दिन मेळावा आयोजित करण्यात आलाय. कार्यक्रमाच्या शेवटी महिलांचा सन्मान करण्यात आला आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात पार पडला. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।